जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 आणखी एका जिल्ह्याची अपडेट आलेली आहे। तर चला तर मग पाहूया की तो जिल्हा कोणता आहे तो। तर आपण पाहू शकतो DMS लॉगिनवर आल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, त्याचबरोबर निकाल जाहीर झालेला आहे। तर पुढचा जो जिल्हा आपण पाहणार आहोत तो जिल्हा आहे धुळे। तर आपण धुळ्याची लिस्ट ओपन करूया। त्यानंतर धुळ्याचं लिस्ट ओपन झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की बघा, धुळे जिल्हा होमगार्ड नोंदणी 2024 करिता पोलीस मुख्यालय धुळे येथे दिनांक 18/8/2024 ते 21/8/2024 या कालावधीमध्ये कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी घेण्यात आली होती। या कार्यालयाकडून दिनांक 2/9/2024 रोजी उमेदवारांकडून आक्षेप मागवण्यात आले होते। कार्यालयास प्राप्त आक्षेपातील त्रुटीच्या अनुषंगाने दुरुस्त करून पुरुष व महिला उमेदवारांची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर आपण पाहू शकतो त्याप्रमाणे त्यांनी यादी प्रसिद्ध केलेली आहे। खालची सूचना खूप महत्त्वाची आहे। होमगार्ड सदस्यांकरिता अंतिम निवड उमेदवाराची गुणानुक्रमे यादी सोबत जोडण्यात आली आहे। तसेच प्रतीक्षा यादी ठेवण्यात आली असून प्रतीक्षा यादी ही दिनांक 31/3/2025 पर्यंत वैध राहील। त्यानंतर प्रतीक्षा यादी संपुष्टात येईल। त्याचबरोबर सदरची वेबसाईट दिलेली आहे आणि त्या संकेतस्थळावर आणि आपल्या पथक कार्यालयाशी संपर्कात राहावे अशी सूचना देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पथक न्याय सकाळी 11 ते 17 वेळेत जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय धुळे येथे उपस्थित राहावे। म्हणजे खाली ज्या तारखा दिलेल्या आहेत दिनांक 10/9/2024 तिथं सिंदखेडा, साक्री, शिरपूर व दोडाईचा आणि त्याचबरोबर दिनांक 11/9/2024 रोजी धुळे ह्या ज्या पथकाचे ठिकाणं आहेत या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहायचं आहे। ते खूप महत्त्वाचं आहे। तर अशा प्रकारे ही खूप महत्त्वाची सूचना आहे या पथकातील उमेदवारांसाठी। सिंदखेडा, साक्री, शिरपूर व दोडाईचा यांचा दिनांक 10/9/2024 रोजी, तर धुळे पथकाचं दिनांक 11/9/2024 रोजी उपस्थित राहायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही। तर बघा, अंतिम यादी निवड झालेल्या उमेदवारांनी सोबत येताना मूळ कागदपत्र, मूळ तांत्रिक अर्हता कागदपत्र व त्यांच्या झेरॉक्स प्रती व 2 पासपोर्ट फोटोसह उपस्थित राहावे। आपणाकडून बंधपत्र व हमीपत्र भरून घेतले जाईल। निवड झालेले जे उमेदवार दिलेल्या तारखेस बंधपत्र व हमीपत्र भरून देण्यासाठी उपस्थित राहणार नाही। तसेच मूळ कागदपत्र पडताळणी करतेवेळीस काही त्रुटी निदर्शनास आल्यास अंतिम निवड यादीतून नाव व नोंदणी रद्द करून प्रतीक्षा यादीतील गुणानुक्रमे उमेदवारास घेण्याचे सर्व अधिकार धुळे होमगार्ड निवड समितीचे राहतील। याची सर्व संबंधित उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी। तसेच निवड झालेल्या उमेदवारांची पोलीस चारित्र्य पडताळणी व वैद्यकीय तपासणी करण्यात येईल। यामध्ये अपात्र असल्याचे दिसून आल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवारास अपात्र केले जाईल याची नोंद घ्यावी। तर बघा, दिनांक 10/9/2024 आणि दिनांक 11/9/2024 खूप महत्त्वाचा आहे। या दिवशी निवड झालेल्या पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवारांकडून हमीपत्र, बंधपत्र हे भरून घेतले जाईल। त्याचबरोबर डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले जातील। जर त्याच्यामध्ये अपात्र झाला तर वेटिंगवर जे असतील त्यांना गुणानुक्रमे संधी देण्यात येईल। तर ही सूचना खूप महत्त्वाची होती। ही सूचना होती धुळे जिल्ह्यासाठी। तर आपण मेरिट पाहूया, धुळे जिल्ह्याचं पथक वाईज मेरिट पाहूया। पहिलं पथक आहे धुळे पथक। तर आपण पाहू शकतो धुळे पथकामध्ये पुरुष उमेदवार ज्याला हायेस्ट मार्क्स आहेत त्या पुरुष उमेदवाराचे मार्क्स आहेत 34। त्याचबरोबर धुळे पथकामध्ये लोएस्ट मार्क्स आपण पाहू शकतो की लोएस्ट मार्क्स आहेत 30। अजून खाली अजून लिस्ट आहे। पुरुषांमध्ये बघा, ही जी लिस्ट होती त्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 30 धुळे पथकातील। त्यानंतर आपण अजून खाली आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हायेस्ट मार्क्स आपल्याला होते बघा इथं वरती 34 मार्क्स आणि त्यामध्ये लोएस्ट मार्क्स आहेत 30 मार्क्स। त्याचबरोबर प्रतीक्षा यादी आपल्याला दिलेली आहे। प्रतीक्षा यादीमध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 30 आणि लोएस्ट मार्क्स आहेत
बघा 28. त्यावर 2 नंबरचं पथक आहे, आपण पाहू शकतो. आपण पाहू शकतो धुळे पथकाचीच लिस्ट आहे, पण महिला उमेदवारांची लिस्ट आहे. तर आपण बघूया. बघा, हायेस्ट मार्क्स घेणारे महिला उमेदवार आहेत, 37 मार्क्स हायेस्ट आहे. आणि त्या महिलांमध्ये लोएस्ट मार्क्स ज्यांना आहेत आपण पाहू शकतो की 26 मार्क्स हे लोएस्ट आहेत. त्याचबरोबर प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांना मार्क्स आपण पाहू शकतो की त्यांचे वेटिंग लिस्टमध्ये जे आहेत त्यांना टोटल मार्क्स आहेत 24 आणि त्यातलं लोएस्ट आहे 18. हायेस्ट होतं 24 आणि लोएस्ट आहे 18. त्यानंतर पुढचं पथक आहे शिरपूर पथकामध्ये हायेस्ट मार्क्स असणारा पुरुष उमेदवार आहे 32 मार्क्स आणि त्यामध्ये लोएस्ट मार्क्स असणाऱ्या पुरुष उमेदवाराचे मार्क्स आहेत 29 मार्क्स. त्यानंतरनं शिरपूरची आपण प्रतीक्षा यादी पाहू शकतो वेटिंग लिस्ट. त्याच्यामध्ये 29 मार्क्सवाले वेटिंगवर आहेत हायेस्ट आणि 28 मार्क्सवाले लोएस्ट मार्क्सला आहेत वेटिंगमध्ये. तर शिरपूर पथकातील महिला उमेदवारांची लिस्ट पण आपण पाहू शकतो. एकूण 9 महिला उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 37 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 26. तसेच प्रत्यक्ष यादीमधील आपल्याला एकूण 14 महिला उमेदवारांची नावं दिसून येत आहेत. त्यामध्ये 26 मार्क्स हायेस्ट आहेत आणि लोएस्ट मार्क्स आहेत 14. त्याचबरोबर पुढचं पथक आहे साक्रीमध्ये पुरुष उमेदवारांना हायेस्ट मार्क्स मिळालेले आहेत एकूण 33 आणि लोएस्ट मार्क्स मिळालेले आहेत 29. साक्रीची वेटिंग लिस्ट देखील आपण पाहू शकतो. तेथे वेटिंग लिस्टमध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 29 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 28. तर हे होतं साक्री. आता आपण साक्री पथकातील महिला उमेदवारांचं मेरिट पाहणार आहोत. तर 7 महिला उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 32 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 22. तसंच जे वेटिंगवर आहेत त्यांना मार्क्स आहेत हायेस्ट 22 आणि लोएस्ट आहेत 16. हे होती साक्रीची वेटिंग लिस्ट. आता आपण पाहू शकतो पुढचं पथक सिंदखेडामध्ये एकूण 11 पुरुष उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 31 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 29. आपण पाहू शकतो इथं समोर. तसेच वेटिंगवर जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 29 आणि लोएस्ट आहेत 28 आणि खाली जे आहेत वेटिंगवर अजून त्यामध्ये आहेत 27 हा लोएस्ट आहे सिंदखेडाचा पुरुषांमध्ये. तर महिलांची आता तिथं महिलांची भरती झालेली नाही आहे, तिथं अनुशेष रिक्त नसेल त्यामुळं महिलांना जागा नाही मिळाल्या. तर पुढचं पथक आहे अंतिम यादी दोंडाईचा. बघा, एकूण 6 जागांवर पुरुष उमेदवार सिलेक्शन झालेलं आहे. त्यामध्ये हायेस्ट आहे 33 आणि लोएस्ट आहे 30. आणि दोडाईचामध्ये जे वेटिंगवर आहेत पुरुष उमेदवार त्यांना हायेस्ट आहेत 31 आणि लोएस्ट आहे 29. तसंच दोडाईच्या पथकामध्ये महिला उमेदवारांचं एकच जागा होती, त्यांना मार्क्स मिळालेले आहेत 34. त्याचबरोबर वेटिंगवर जे आहेत त्यांना मार्क मिळाले आहेत 24. तर अशा प्रकारे ही अपडेट होती. जिल्हा होता धुळे. तर मी आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे सर्व प्रश्न तुमच्या समस्या सुटल्या असतील. जर तुमचे काही प्रश्न असतील, तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. मी त्या प्रश्नाचं उत्तर देईल, शंकेचं निरसन करेल, तुमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल. तर तुमचा सपोर्ट असाच राहू द्या, तुमचं प्रेम असंच राहू द्या. सदरचा व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करत चला, म्हणजेच जे उमेदवार आता पात्र ठरले आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचण्यास मदत होईल. तर एवढे बोलून मी हा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.